नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अजूनही इराण इस्रायल यांच्यातला काही ताणतणाव थांबला नाही. G7ची बैठक अर्धीच सोडून ट्रम्प परत आले. याच्यावरनं या ताणतणावाची तीव्रता समजते. तेहरानमधल्या स्टेट ओन्ड मीडिया कंपनीवर इस्रायलने हल्ला केला ज्या वेळेला लाईव्ह ब्रॉडकास्ट होत होतं आणि त्याच वेळेला एका बाजूला हा हल्ला झाला. फक्त सुधारणा म्हणजे ऑइलच्या किमती कमी झाल्या, मार्केट सुधारलं. निप्पॉन स्टीलचं जे डील होतं $14.9 बिलियन, हे डील ट्रम्पनी स्वीकारलं आणि म्हणून स्टील तेजीत होतं आणि फेड रेटमध्ये बदल करेल असं मात्र वाटत नाही. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2,287 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,607 कोटीची. PCR 0.89 वरनं 1.14 एवढा आला. विक्स 14.84च्या लेवलवर विक्स आहे. आज महत्त्वाची बातमी झी एंटरटेनमेंटची आहे. झी एंटरटेनमेंट 132 रुपयांनी वॉरंट इश्यू करणार आहे. 15.95 कोटी एवढे वॉरंट्स इश्यू केले जातील आणि यातून 2,237 कोटी रुपये मिळतील. आणि हे वॉरंट्स अल्टिलिस टेक्नॉलॉजी आणि सनब्राईट इन्व्हेस्टमेंट यांना अलॉट केले जाणार आहेत. बायोकॉन 4,500 कोटीचा QIP करणार आहे आणि त्याची फ्लोअर प्राइस 340 रुपये 20 पैसे अशी आहे. विशाल मेगामार्ट आधी 10% स्टेक विकणार अशी बातमी होती. रिस्पॉन्स दिसतोय म्हणून कदाचित त्यांनी हा स्टेक विकण्याची हे वाढवली आहे. ती 22% स्टेक विकणार असं आत्ता एक 10 मिनिटापूर्वी मला समजलं. त्याची फ्लोअर प्राइस 110 रुपये आहे. 12% डिस्काउंटवर हा स्टेक विकला जाणार आहे आणि साईज 5,057 कोटीची आहे. नजारा 990 रुपये भावाने हेक्झाना इस्टेटला 495 कोटी रुपयाचे शेअर अलॉट केले आहेत. TCS युरोप डेव्हलपमेंट बँकेची रिकन्सिलिएशन प्रोसेस ट्रान्सफॉर्म करण्यासाठी TCSनी भागीदारी केली. HCL टेक प्रॉडक्ट बेस्ड ट्रान्सफॉर्मेशन ॲक्सिलरेट करण्यासाठी HCL टेकनी करार केला. हुंडाई मोटर्स महाराष्ट्रामध्ये पुण्याला तळेगाव प्लांटमध्ये पॅसेंजर व्हेकलच्या इंजिनचं कमर्शियल प्रोडक्शन हुंडाई मोटरनी सुरू केलं. एम्फसिस MPHASIS इन्शुरन्स अंडररायटिंग कॅपॅबिलिटी मजबूत करण्यासाठी 6 फोल्ड बरोबर करार केला. स्टेट बँक ऑफ इंडिया $3 बिलियन एवढा फंड स्टेट बँक गोळा करणार आहे. हिकल ब्राझीलच्या रेग्युलेटरी एजन्सीचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी जे ऑडिट चाललं होतं ते पूर्ण झालं. तानला प्लॅटफॉर्म बायबॅकवर 175 कोटी रुपये खर्च करणार
त्याची टेंडर ऑफर आहे 20 लाख शेअर्स. टेंडर ऑफरच्या माध्यमातून 20 लाख शेअर्स बायबॅक करणार 875 रुपयाप्रमाणे हे बायबॅक केले जाते. NTPC 18,000 कोटी रुपये बॉन्ड इश्यू करून गोळा करणार आहे. इमॅजिका नेक्स्ट ही सबसिडियरी स्थापन केली. स्ट्राइड्स CIS सायप्रसमध्ये 100% स्टेक $100 डायव्हेस्ट करणार आहेत. हेरिटेज लोवंदाय फूड ही कंपनीची सबसिडियरी स्थापन झाली. ब्लू स्टारने काल सांगितलं त्यांच्या मॅनेजमेंटनी की अवकाळी पाऊस, मागणी कमी, सप्लाय चेनमधले अडथळे आणि न्यू एनर्जी एफिशियन्सी नॉर्म्स यामुळे मेमध्ये त्यांना प्रोडक्शन कमी करावं लागलं होतं. तर मे महिन्यामध्ये त्यांनी 20% प्रोडक्शन कमी केलं होतं. गोदरेज प्रॉपर्टीने पुण्याला 16 एकर जमीन विकत घेतली आहे. आज डॉलर इंडेक्स 98.40, क्रूड 73.47, तर बॉन्ड यील्ड 4.43च्या लेव्हलवर आहे. कुठले शेअर मंदीत तेजीत राहतील हे देतीये, पण तुम्ही खूप चांगला अभ्यास करा. मार्केट खूप व्होलटाईल आहे, त्यामुळे स्टॉप लॉस जरी लावले तरी दोन्ही बाजूनी फजिती होतीये. तर ती फजिती टाळण्यासाठी एक शॉर्ट टर्म व्ह्यू धरून चाला. इंट्राडे झाला तर ठीक आहे, नाही झाला तर मला शॉर्ट टर्ममध्ये शिफ्ट होता आलं पाहिजे असा विचार करा. UPL, अपोलो हॉस्पिटल, पर्सिस्टंट, सोलार, BEL, मॅक्स फिनान्शियल, IOC, MCX, ॲक्सिस बँक, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन, ग्रॅफाइट इंडिया आणि CG पॉवर, सन फार्मा, AU स्मॉल फायनान्स बँक, BEL, TCS, विप्रो, ॲस्ट्रल, HCL टेक, एशियन पेंट. कारण एशियन पेंटमध्ये रिलायन्स 2 दिवस स्टेक विकते, पण तो ताबडतोब ICICI प्रुडेन्शियलनी तो स्टेक सगळा घेतला. लॉरेस लॅब, हुंडाई मोटर्स, डिव्हिज लॅब, नेल्को NELCO, ॲक्सिकेट्स, मास्टेक, IIFL फायनान्स, KPIT टेक, झोमॅटो, स्नायडर इलेक्ट्रिक, एम्फसिस, MPHASIS, कोफोर्ज, ONGC आणि ऑइल इंडिया. जरी 75 वरनं भाव खाली आला तरी अंदमान निकोबार इथे नवीन शोध लागलाय ऑइलचा आणि गॅसचा, म्हणून ONGC, ऑइल इंडिया, TVS मोटर्स, UPL, लोढा, नवीन फ्लोरिन, NTPC, HPCL, HDFC लाईफ, मॅक्स, HCL टेक, मॅक्स हेल्थकेअर, बायोकॉन, तांला प्लॅटफॉर्म आणि तिरुमलाई केमिकल.
VMM हा शेअर मात्र सुरुवातीला तरी मंदीत राहील असं वाटतंय, कारण त्यांनी जो स्टेक विकणार होते, त्याची प्रमोटर विकणार होते, त्याची अमाऊंट 10%वरनं 22% केली आहे. आणि टाटा मोटर्स हे दोन्हीही शेअर मंदीमध्ये देण्यात आलेले आहेत. तर बघूया काय काय होत आहे ते. मार्केटमध्ये खूपच व्होलॅटिलिटी आहे. कुठलेही अंदाज फारसे बरोबर येत नाही आहे, कारण त्या व्होलॅटिलिटीमध्ये सपोर्ट लेवल किंवा रेजिस्टन्स लेवल तुटली की टेक्निकल्स बदलत आहेत आणि त्यामुळे शेअर कुठच्या कुठे निघून जातोय. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून अतिशय कमी क्वांटिटी ठेवून ट्रेड करा सावधगिरीने. नाही जमलं तर नुसतं मार्केट बघा. बरंच काही त्यातून शिकता येत आहे आणि ते पुढच्या कालखंडासाठी तुम्हाला उपयोग पडू शकतं. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.